आजही तुम्ही ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जाऊन पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो ऑफिसमध्ये लावली जाते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसाठी JR काढला आणि फोटो लावली गेली, असे नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये खूप असे मोलाचे योगदान आहे आणि ते कोणीही विसरू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1943 ते 46 या दरम्यान कामगार मंत्री आणि ऊर्जा मंत्री होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये योगदान दिलेले आहे ते कोणीही विसरू शकत नाही आणि तसे योगदान आजपर्यंत कोणी दिलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर प्रकल्प व हिराकूड प्रकल्प, सोनी नदी प्रकल्प असे अनेक राष्ट्रीयकृत प्रकल्प निर्माण करून त्याद्वारे ऊर्जा निर्मितीचे ध्येय धोरण स्पष्ट केले. तसेच ऊर्जा निर्मिती धोरण, ऊर्जा निर्मिती प्रकल्प असे कायदे पास केले. म्हणून आज सामान्य लोकांच्या घरामध्ये, गोरगरिबांच्या घरामध्ये आज आपल्याला वीज पाहायला भेटते, लाईट पाहायला भेटते. मित्रहो, हे योगदान राष्ट्रीय स्तरावर तर मोलाचेच आहे, पण राज्यामध्ये सुद्धा वीज आपल्याला मिळते. विजेचे खाजगीकरण बाबासाहेबांना नको होते, तर म्हणून त्यांनी विजेचे राष्ट्रीयकरण करून ती स्वस्त दरात मिळावी यासाठी त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा. जय भीम.